मनसे द्वारा नागपुर शहर में आईसीआईसीआई बैंक के खिलाफ विरोध प्रदर्शन किया गया। मनसे पदाधिकारी आरोप लगा रहे हैं कि नागपुर वर्धा रोड स्थित आईसीआईसीआई बैंक ने एक महिला के नाम पर झूठे कागज पत्र जमा कर कर्ज निकालने का मामला सामने आया, जिसके चलते महिला के साथ धोखाधड़ी हुई। इस मामले को लेकर मनसे के नेताओं ने बैंक निवेदन दिया और बैंक प्रबंधन से चर्चा की। इसके अलावा मनसे पदाधिकारियों ने बैंक के सामने नारेबाजी और प्रदर्शन भी किया। सुरक्षा को मद्देनजर रखते हुए आईसीआईसीआई बैंक के बाहर पुलिस बल तैनात किया गया ताकि किसी भी अप्रिय घटना को रोका जा सके। काय घडलं म्हणजे माझ्या हस्बंडची डेथ झाली, त्याच्यानंतर मला रिकव्हरी वाल्यांचे फोन येऊ लागले। त्यानंतर मला आधीचं काहीच नव्हतं माहिती। फसवणूक झाली माझी एक प्रकारची। काय बँकेचे लोक म्हणत होते, कशा प्रकारे त्रास देत होते? काही सांगितलं नाही, काही नाही, लोन काढायच्या आधी काहीच नाही। जेव्हा अचानक डेथ झाली तेव्हा रिकव्हरी वाल्यांचे फोन येऊ लागले। त्या दिवशी मला माहिती की हा म्हणजे माझ्या नावावर इतकं मोठं लोन आहे बा म्हणून। तुम्ही बँकेत कधी अप्लाय केला होता का? कधीच नाही। काय तुमचं म्हणणं आहे, काय मागणी आहे तुमची? मला एक छोटंसं बाळ आहे, समोरचं भविष्य कसं, मला तेच म्हणून मला ते लोन नील हवं आहे। माझी काही चुकीच नाही, 1 रुपया मी खाल्ला नाही, काही नाही, मला इवन माहिती नाही। तुमचं अकाउंट या बँकेमध्ये आहे? नाही। कधी बँकेत तुम्ही आले होते? नाही। नेमकं आंदोलनाचं स्वरूप म्हणजे या आयसीआयसीआई बँकेकडून मोठ्या प्रमाणात लोकांच्या नावाने लोन उचलून खोटे कागदपत्र लावून त्यांच्या नावाने लोन उचलून स्वतःच्या अकाउंटमध्ये काही डिस्बर्समेंट करून राहिले आहे। एक तक्रार आमच्याकडे आली होती, एका महिलेची होती आणि महिलेची तक्रार आल्यानंतर आम्ही या बँकेला वेळ मागितला, आजचा वेळ दिला होता त्यांनी। त्यानुसार आम्ही आज वेळेवर आल्यानंतर ज्या प्रकारे आज त्यांनी आम्हाला सांगितले की 7 दिवसाचा वेळ द्या, आम्हाला त्या महिलेला न्याय मिळवून द्यायचा आहे। त्यांच्या नावाने 7 लाख रुपये लोन या बँकेने उचललं होतं। त्यातले 4 लाख रुपये यांनी या बँकेतल्या अधिकाऱ्यांनी जे होते ते अधिकारी त्यांनी आपल्या अकाउंटमध्ये डिस्बर्समेंट केलं। त्यांचे पुरावेसुद्धा आमच्याकडे आहेत। ती महिला कुठेही नोकरी करत नाही, त्या नोकरीचे डॉक्युमेंट्ससुद्धा आमच्याकडे आहेत। आता हे जर डॉक्युमेंट्स जर खोटे बोलत असेल तर मग या लोकांनी कोणती कागदाची पडताळणी केली आणि कोणत्या भरोशावर यांनी लोन दिले? एखादा सामान्य व्यक्ती जेव्हा एखाद्या बँकेत जातो आणि त्याला लोनची गरज पडते तर 150 सिग्नेचर त्यांचं CV करतो, त्यांचे घर पाहते लोक आणि पर्सनल लोन एक भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने या लोकांनी हा लोन पास केलेला आहे आणि 7 लाख रुपयामधून 4 लाख रुपये यांनी डिस्बर्समेंट स्वतःच्या बँकेत केलं, अकाउंटमध्ये केलं आहे आणि 3 लाख रुपये कुठे टाकले आम्हाला माहिती नाही। त्या महिलेला माहीत नव्हतं। आज त्या महिलेकडे जेव्हा हे लोक गेले रिकव्हरी करता लोनच्या, तेव्हा तिला माहीत झालं का माझ्या नावाने 7 लाख रुपये लोन आहे आणि हा भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढणार आहे। अशा प्रकारचे कितीतरी भ्रष्टाचार इथं झालेले असतील, म्हणून आज आम्ही यांना वेळ मागितला। त्यांनी आम्हाला 7 दिवसाचा वेळ मागितला आहे आपल्याकडून, किंवा 7 दिवसात जर झालं तर ठीक, नाही तर 8व्या दिवशी आम्ही त्या महिलेचा लोन माफ करून देऊ। त्या महिलेचं नाव वनश्री तरुणे। महिलेनं लोनसाठी अप्लाय केलं होतं का? कोण आलं होतं? नाही, महिलेने लोनसाठी तक्रारच केलेली नव्हती किंवा महिलेने कोणतीही आपला लोनसाठी हे नव्हती केली ना, ॲप्लिकेशन केली होती। तिला माहितीच नव्हतं। जेव्हा तिचे मिस्टर आता 3 महिन्या पहिले मरण पावले आणि तिला 2 महिन्याचा 3 महिन्याचा मुलगा आहे आणि जेव्हा हे लोक रिकव्हरी करता गेले तेव्हा तिला माहीत झालं का माझ्या नावाने लोन आहे म्हणून। मग ती आमच्याकडे धावत आली। आता त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांच्यावर FIR करणार आहे, जे लोकांनी हे केलं आहे, पण अजूनपर्यंत FIR आम्ही त्या दिवशी वेळ घेतल्यानंतर त्यांनी तेव्हा पण FIR केलेली नाही। आता त्यांनी 7 दिवसाचा वेळ मागितला आहे। 7 दिवसात त्यांच्यावर FIR करून जर त्यांना कोणती योग्य ती कारवाई करावं आणि नंतर 8व्या दिवस आमचा राहील। नेमके जे व्यक्ती होते 3 हे कोण होते? कर्मचारी होते बँकेचे, दलाल होते की नेमकं कोण होते? यात 2 ते 3 दलाल आहेत आणि 2 ते 3 अधिकारी आहेत। आता तुम्हाला त्याचे नावं पुढे आले का? तुम्ही स्वतः काही FIR आमचे माध्यमातून करणार आहात? आमचे विभागाध्यक्ष आणि शाखाध्यक्ष यांना त्यांचे नावं माहिती आहे आणि डॉक्युमेंट्स पण हे प्रकरणच त्यांच्याकडे आलं होतं। त्याच्यात एक दलाल म्हणून अंकित मंडल नावाचा व्यक्ती आहे, जो सिरसपेठमध्ये इथे राहतो। त्यांनी टोटल याच महिलेसोबत नाही तर टोटल 30 ते 40 करोडचा असा भ्रष्टाचार केलेला आहे। आणि बँकेचे जे 2 एम्प्लॉई आहे त्याच्यात एक आहे रोहित म्हणून आणि एक आहे अंकित म्हणून। भ्रष्टाचार एवढा मोठा आहे की तुम्ही मीडिया थ्रू तुमच्या माध्यमातून म्हणजे नागरिकांना दाखवू शकता की याच्यात एका नॉर्मल व्यक्तीची रिटायरमेंटची कॅपॅसिटी म्हणजे रिटायरमेंट कोणत्या वर्षी होते? 58व्या 60व्या वर्षी होते। डेट ऑफ रिटायरमेंट टाकली आहे 31/5/2579 आणि आज सुरू आहे 2025, म्हणजे ती महिला 554 वर्ष जगणार आहे। इतका मोठा भ्रष्टाचार आहे, जवळपास 30 ते 40। त्याच्यानंतर ती महिला जी आहे ती सामान्य नागरिक आहे,
तिला दाखवलं आहे नोकरी कुठे करते, राज्य कामगार विमा योजना नागपूर इथे सरकारी नोकरी आहे याच्यावर दाखवलेलं आहे. तिच्या अकाउंटला 15/4/2024ला RTGSद्वारे 7.5 लाखाच्या अगेन्स्टमध्ये प्रोसेसिंग फीज कापून 7,40,265 रुपये डिपॉझिट केले आणि दलालांनी आणि बँकेच्या अधिकाऱ्यांनी मिळून सिमरन आर मसरामच्या नावाने 4 लाख रुपये तिच्याकडनं घेऊन टाकले त्याच दिवशी. म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार आहे. पैसे कशासाठी घेतले, काय कमिशन म्हणून घेतले, काय कमिशन म्हणून घेतलेले आहे. हे माहीत कधी झालं, जेव्हा त्या महिलेचे हस्बंड एक्सपायर झाले, हे ICICIवाले तिच्या घरी रिकव्हरीसाठी गेले, तेव्हा हे पूर्ण प्रोपगंडा ICICI बँकेचा माहीत झाला. आणि ही एक महिला आलेली आहे, अजून 10 ते 15 असे लोक आहे जे सामान्य नागरिक आहेत, त्यांच्यासोबत पण भ्रष्टाचार झालेला आहे, पण त्यांच्यावर बँकेने FIR लॉन्च केली. हा भ्रष्टाचार बँकेच्या अधिकाऱ्यांनी केला, अधिकाऱ्यावर आतापर्यंत FIR लॉन्च नाही झाली, पण जे सामान्य नागरिक आहे ज्यांची फसवणूक करण्यात आली त्यांच्यावर बँकेने FIR लॉन्च केली. तर आमची तुमच्यामार्फत बँकेला एकच मागणी आहे की 7 दिवसात बँकेने लोन माफ करावं. 8वा दिवस आमच्या एकही ICICI बँक नागपुरातली राहणार नाही, प्रत्येक ICICI बँकेचे काळचं फुटेल. आम्ही बँकेला निवेदन आता दिलं आहे. बँकेने म्हटलं आहे की 8 दिवसात लोन माफ करतो आणि संबंधित जेवढे पण याच्यात इन्व्हॉल्व आहे अधिकारी सामील आहेत सगळ्यावर FIR करतो. ओके, थँक्यू.